आता पाहूया महत्त्वाच्या 25 बातम्या। मुंबईत आझाद मैदानावर सरपंच परिषदेच्या वतीने धरणं आंदोलन। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एचएमपीव्ही विषाणू संदर्भात चर्चा। विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी उपाययोजनांसंदर्भात बैठकीत चर्चा। राज्यात 1 एप्रिलपासून सर्व वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय। भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू व्यंकटेश प्रसाद यांनी सहकुटुंब घेतलं साईबाबांचं दर्शन। साईबाबा संस्थानाकडून व्यंकटेश प्रसाद यांचा सत्कार। मुंबईत अंगडियांवर गोळीबार करणारे दोघेजण अटकेत, इतर 3 आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू। अंगडियांवर गोळीबार करून सोन्याचा मुद्देमाल लंपास केला होता। मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पालिका आयुक्तांची व्हिडिओ कॉलद्वारे संवाद। विभागासोबत स्थानिक कार्यालयांनाही 100 दिवसांचं टार्गेट, नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याच्या सूचना। पुण्यात भाजपचा ठाकरे गटाला धक्का, माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश। चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश। मुंबई महानगरातील हवेची गुणवत्ता आता सुधारली। भायखळा, बोरिवली पूर्वच्या भागांमध्ये बांधकामांवर लावण्यात आलेली सरसकट बंदी हटवली। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील गोदाघाट परिसरात रामकालपथ उभारण्यात येणार। केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडून 65 कोटींचा निधी प्राप्त। मार्चमध्ये होणार प्रत्यक्ष कामाला सुरुवात। साताऱ्याच्या जावलीतील कसबे मावणोलीत संबंधित खातेदारांना गावठाण विस्तारातील भूखंडाचं वाटप। ग्रामस्थांनी मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचे मानले आभार। जालन्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही मदतीची प्रतीक्षा। 412 कोटी रुपयांची रक्कम जाहीर झाली, मात्र खात्यावर पैसे न आल्यानं शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त। रत्नागिरीच्या दापोलीतील हळणे बंदरात म्हाकुळ माशांविरू एकाच बोटीला मिळाले 3.5 लाखांचे म्हाकुळ मासे। मच्छीमारांकडून समाधान व्यक्त। कोकणात पुन्हा एकदा माशांचे दर घसरले। सुरमईला 700 किलोचा भाव, तर पापलेट 600 ते 700 रुपये किलोने। पर्यटक संख्येत घट झाल्यानंतर माशांचे दर घसरले। 55 कोटींच्या भूसंपादन प्रकरणी चौकशी करण्याचे शासनाचे आदेश। नाशिक महानगरपालिका देणार अहवाल। शासनाने सविस्तर अहवाल मागवत दिले चौकशीचे आदेश। काही लोकप्रतिनिधी देखील अडचणीत येण्याची शक्यता। नाशिक शहरातील खड्ड्यांप्रकरणी महापालिका आयुक्त आक्रमक, अभियंत्यांना दररोज अहवाल सादर करण्याचे आदेश। अहवाल न दिल्यास अधिकाऱ्यांवरच कारवाई करणार असा इशारा। माघी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांना बंदी। घरगुती मूर्तीसह पर्यावरणपूरक हव्यात मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाचा निर्णय। मुंबई महानगरातील हवेची गुणवत्ता सुधारली। भायखळा, बोरिवली पूर्वच्या भागांमध्ये बांधकामांवर लावण्यात आलेली सरसकट बंदी आता हटवली। कोरेगावमधील सिद्धार्थनगरमध्ये पत्राचाळ पुनर्विकासाअंतर्गत मिळालेल्या भूखंडावर गृहनिर्मिती करण्याचा निर्णय। म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून गृहनिर्मिती 2397 घरं बांधणार। कुलाबा वांद्रे भुयारी मेट्रो 3 मार्गिकेतील वांद्रे कुर्ला संकुल ते कुलाबा मार्गाचं 92% काम पूर्ण होण्यासाठी जून महिना उजाडणार। रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास झोपू प्राधिकरणाकडून आतापर्यंत 2500 झोपड्या रिकाम्या, तर 10,500 बांधकामांचं सर्वेक्षण पूर्ण। नेपाळमध्ये काठमांडू आणि आजूबाजूच्या परिसरात भूकंपाचा धक्का। बिहार, पश्चिम बंगालमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले। भूकंपाची तीव्रता 7.1 रिश्टर स्केल असल्याची माहिती। नेपाळमधील लोवुसे येथे भूकंपाचा केंद्रबिंदू। बिहारमधील पाटणा शहरासह अनेक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के। सकाळी 6:40 जाणवले भूकंपाचे धक्के। कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचा राजीनामा। ट्रुडो यांच्या विरोधात लिबरल पक्षात सदस्यांमध्ये नाराजी। पक्षातील खासदारांकडून ट्रुडो यांचा उघडपणे विरोध। लिबरल पार्टीच्या नेतेपदाचाही राजीनामा।